नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं किसान मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलवरती स्वागत आहे। राज्यातील खरीप हंगामात नैसर्गिक आपत्तीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे। पीक विमा योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात 1219 कोटी 70 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली असून प्रामुख्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे। कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी तातडीने रकमेचं वितरण करण्याचे आदेश पीक विमा कंपन्यांना दिले आहेत। आता पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यात 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावर आजपासून पीक विमा वितरण प्रक्रिया सुरू केल्याची माहिती पीक विमा कंपन्यांच्या माध्यमातून दिली आहे। ते 16 जिल्हे आपण पुढे पाहणारच आहोत। मित्रांनो, मंजूर झालेल्या एकूण निधीपैकी सिंहाचा वाटा नांदेड जिल्ह्याला मिळाला आहे। नांदेड जिल्ह्यासाठी तब्बल 800 कोटी रुपये मंजूर केले असून धर्माबाद तालुक्यातील जरीकोट महसूल मंडळात म्हणजेच प्रति हेक्टर 35,312 रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे। उत्पादनातील घट आणि महसूल मंडळाचा उंबरठा यानुसार ही मदत निश्चित करण्यात आली आहे। मित्रांनो, पीक विमा कंपन्यांनी सोयाबीनला प्राधान्य तर कापूस तूर यांचा पीक विमा सध्या देण्यास टाळाटाळ केली आहे। राज्यात एकूण 58.88 लाख हेक्टरचा क्षेत्राचा पीक विमा काढण्यात आलेला होता। ज्या महसूल मंडळामध्ये पीक कापणी प्रयोग तक्रार मुक्त पूर्ण झाले आहेत तेथे मदत जाहीर झाली आहे। मात्र कापूस आणि तूर पिकाची काढणी उशिरा होत असल्याने त्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत। येणाऱ्या 10 मे पर्यंत हे अहवाल केंद्र सरकारच्या पोर्टलवर अपलोड झाल्यानंतर या शेतकऱ्यांचा मार्ग मोकळा होणार आहे। मित्रांनो, काही जिल्ह्यांमध्ये पीक विमा कंपन्यांनी घेतलेल्या हरकतीमुळे मदत रखडली आहे। धाराशिव येथे 470 पीक कापणी प्रयोगापैकी 338 तक्रारी आहेत, तर लातूरमध्ये 700 प्रयोगांपैकी 80 तक्रारी असल्याचं समोर येत आहे। विमा कंपनीच्या प्रतिनिधींना धमकवल्याचे आणि प्रक्रियेत त्रुटी असल्याचे आरोप या ठिकाणी पीक विमा कंपन्यांनी केलेले आहेत। राज्य सरकारने या तक्रारी फेटाळल्या असल्या तरी कंपन्यांनी केंद्र सरकारकडे अपील केल्यास या 2 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मदतीसाठी प्रतीक्षा करावी लागू शकते, अशी माहिती आता या ठिकाणी प्राप्त होत आहे। मित्रांनो, आज कोणत्या 16 जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू करण्यात आला आहे ते 16 जिल्हे आपण या ठिकाणी सविस्तर पाहणार आहोत। मित्रांनो, महत्त्वाची सूचना, या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात पीक विमा वाटप सुरू असून दुसऱ्या टप्प्यात इतर जिल्ह्यांच्या शेतकऱ्यांना पीक विमा वितरित होईल, अशी माहिती पीक विमा कंपन्यांनी दिलेली आहे। मित्रांनो, आता तुमचा वेळ न घेता कोणत्या 16 जिल्ह्यात पीक विमा वाटप सुरू आहे ते सविस्तर पाहूया। यामध्ये रायगड, नांदेड, सांगली, नागपूर, नाशिक, परभणी, सोलापूर, वाशिम, भंडारा, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, बुलढाणा, अकोला, अहिल्यानगर, जळगाव आणि हिंगोली या 16 जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या खात्यावरती खरीप 2025चा सोयाबीनचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यावरती वाटप सुरू करण्यात आलेली आहे। शेतकऱ्यांना त्याची आता SMS देखील या ठिकाणी यायला सुरुवात झालेली आहे, अशी माहिती आता या ठिकाणी प्राप्त होत आहे। शेतकरी बांधवांनो, आमचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर आता चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।